नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, मी प्रदीप फुंदे स्वागत करतो तुमचं टेक एस्पायर यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आजचा हा आपला जो व्हिडिओ असणार आहे तो खूप इम्पॉर्टंट असणार आहे. तो व्हिडिओ जर तुम्ही 11वी-12वी मध्ये असाल तर तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही 10वी मध्ये सुद्धा असाल तरी तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे आणि तुम्ही इंजिनिअरिंग मध्ये असाल तरी तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. टॉपिकच असा आहे की मित्रांनो, जो आपण अट्टहास करतो, सर्व जो काही अभ्यास करतो तो कशासाठी करतो? आपल्याला इंजिनिअरिंग झाल्यानंतर किंवा इंजिनिअरिंगच्या लास्ट इयरमध्ये कुठेतरी एका चांगल्या कंपनीमध्ये प्लेसमेंट मिळावी आणि आपलं आयुष्य सेटल व्हावं, त्यासाठी आपण सर्व प्रयत्न करतो. बरोबर आहे? मग त्याच विषयी मी आज बोलणार आहे, की प्लेसमेंटसाठी नक्की तुम्हाला कोणता क्रायटेरिया आहे? त्याचबरोबर कोणकोणत्या फेजेसमधून तुम्हाला जायचं एक चांगली प्लेसमेंट मिळवण्यासाठी. तत्पूर्वी माझी एक तुम्हाला फक्त विनंती आहे, की आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल, तर प्लीज सबस्क्राईब करा. तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला पहिला क्रायटेरिया जो असतो तो असतो एस-एस-सी म्हणजे आपलं 10वी आणि त्याच्यानंतर 12वी. तर 10वी मध्ये मिनिमम तुम्हाला 60% मार्क्स पाहिजेत. ओके, 10वी मध्ये किती? 60% पेक्षा जास्त मार्क्स पाहिजेत आणि 12वी मध्ये तुम्हाला 75% च्या जास्त मार्क्स पाहिजेत. ओके, आता हा फिक्स क्रायटेरिया नाहीये. हा क्रायटेरिया जो आहे तो कंपनी टू कंपनी व्हॅरी होतो. म्हणजे काय? तर काही ज्या कंपनीज आहेत तर त्या हा क्रायटेरिया लावतच नाहीत. तुम्ही फक्त 10वी आणि 12वी पास असायला पाहिजे. पण काही ज्या कंपनीज आहेत तर त्या हा क्रायटेरिया लावतात. त्याचबरोबर हा क्रायटेरिया काही ज्या ड्रीम कंपनीज असतात, तर त्यांच्यामध्ये हा जास्त असतो. म्हणजे काय 85% च्या वर पाहिजे किंवा 75-80 च्या पर्सेंटेजच्या वर पाहिजे. म्हणजे हा क्रायटेरिया पूर्णपणे कंपनी टू कंपनी व्हॅरी करतो. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट आणि महत्त्वाचा क्रायटेरिया आहे तो म्हणजे काय? सी आता फर्स्ट ऑफ ऑल सी म्हणजे काय मी तुम्हाला सांगतो. सी म्हणजे काय? तर 4 वर्षाचा जो तुमचा पॉइंटर आहे. ओके. आपला प्रत्येक 1 वर्षाचा जो पॉइंटर येतो इंजिनिअरिंगला त्याला आपण एस-जी-पी-ए म्हणतो. ओके. आणि त्याच्यानंतर 4 वर्षाच्या पॉइंटरची एव्हरेज 4 वर्षाच्या एस-जी-पी-एची एव्हरेज म्हणजे काय असतं किंवा ॲग्रीगेट पॉइंटर त्याला म्हणायचं सी ओके. जसं आपण समजा सी-ई-टीला आपली पर्सेंटाइल सिस्टम आहे. त्याच्यानंतर बोर्ड्सला आपली पर्सेंटेजची सिस्टम आहे. तर त्याच पद्धतीने इंजिनिअरिंगचा रिझल्ट आपला कशामध्ये लागतो? एस-जी-पी-ए किंवा सी-जी-पी-एमध्ये. तर तुमचा सी जो असतो तर तो 10 आउट ऑफ असतो. ओके. 10 पैकी तुमचा असतो. तर एक चांगली कंपनी मिळवण्यासाठी किंवा चांगल्या कंपनीला अपिअर होण्यासाठी तुमचा हा मिनिमम 7.5 च्या वर पाहिजेच. ओके. आता इथं पण त्याच पद्धतीने काही ज्या कंपनीज असतात, तर त्या लावत नाहीत. पण काही किंवा मोस्ट ऑफ ज्या कंपनीज आहेत, तर त्या क्रायटेरिया लावतात आणि तो क्रायटेरिया असतो 8, 8.5 आणि काही कंपनी अशा असतात, की ज्यांचा 9.2 किंवा 9.3 च्या वर सुद्धा क्रायटेरिया असतो. त्याच्यामुळे आपल्याला वेल प्रिपेअर राहावं लागतं आणि आपला जेवढा जास्त येईल तेवढं आपल्यासाठी चांगलंच असतं. ओके. आता क्रायटेरिया झाला. त्याच्यानंतर नेक्स्ट क्रायटेरिया आहे बॅकलॉग्सचा क्रायटेरिया. बरं. आता बॅकलॉग्स म्हणजे काय? तर बॅकलॉग्स म्हणजे काय? तर थोडक्यात तुमचा आता बॅकलॉग्सचे 2 टाइप आहेत. एक आहे ॲक्टिव्ह बॅकलॉग आणि दुसरा आहे पॅसिव्ह बॅकलॉग. ॲक्टिव्ह बॅकलॉग म्हणजे काय? तर सध्या समजा मी 7व्या सेमेस्टरमध्ये शिकत आहे. बरोबर? आणि माझा 7व्या सेमेस्टरमध्ये जर समजा एखादा बॅकलॉग लागला असेल, बरोबर? म्हणजे सध्या माझ्याकडे तो बॅकलॉग असेल. म्हणजे काय 7व्या सेमेस्टरमध्ये मी शिकतोय. अजून 7व्या सेमेस्टरची एक्झाम नाही झाली. पण 6व्या सेमेस्टरची ऑलरेडी एक्झाम झाली आहे आणि तिचा रिझल्ट ऑलरेडी लागलाय. त्याच्यामध्ये जर एखादा बॅकलॉग असेल माझा किंवा एखादा सब्जेक्ट समजा विषय राहिला असेल माझा, तर त्या कंडिशनला म्हणायचं ॲक्टिव्ह बॅकलॉग. काय म्हणायचं? ॲक्टिव्ह. कारण तो बॅकलॉग अजून मला क्लिअर करायचा असतोय. बरोबर आहे? कारण माझा 6व्या सेमेस्टरचा अजून पूर्ण पॉइंटर मला दिसलेला नसतोय. 1 बॅकलॉग किंवा 2 बॅकलॉग काय असतील त्याच्यामुळे तो रखडलेला असतो. सो तुम्हाला पूर्ण करायचा असतो. याला म्हणायचं ॲक्टिव्ह बॅकलॉग. आणि पॅसिव्ह बॅकलॉग म्हणजे काय? तर पास्टमध्ये समजा तुमचा पहिल्या सेमेस्टरला असो, दुसऱ्याला असो, तिसऱ्याला असो, कोणता तरी एक बॅकलॉग होता. तो तुम्ही क्लिअर केलाय. तर तो कन्सिडर केला जातो ॲज अ पॅसिव्ह बॅकलॉग म्हणून. आणि ॲक्टिव्ह बॅकलॉग म्हणजे काय? तर सध्या तुमचा बॅकलॉग आहे का? जर असेल तर तो तुमचा ॲक्टिव्ह बॅकलॉग या कॅटेगरीमध्ये येतो. बरं, आता कंपनी कोणता बॅकलॉग पाहतात? तर पहा, मोस्ट ऑफ ज्या कंपनीज असतात, तर त्या ॲक्टिव्ह बॅकलॉग अलाऊ करत नाहीत. बिलकुल अलाऊ करत नाहीत. पॅसिव्ह बॅकलॉग अलाऊ करतात. म्हणजे काही ज्या अशा कंपनीज असतात, ज्या जास्त पॅकेज ऑफर करणाऱ्या कंपनीज आहेत, तर त्या दोन्हीही बॅकलॉग अलाऊ करत नाहीत. म्हणजे समजा तुमचा सध्या जरी बॅकलॉग नसेल आणि याच्या अगोदर जर कधी लागला असेल इंजिनिअरिंगमध्ये, तरीही तुम्ही एलिजिबल नसता आणि सध्या जर असेल बॅकलॉग तर नसताच तुम्ही एलिजिबल, बरोबर? फक्त टी-सी-एस अशी एक कंपनी आहे, जी पॅसिव्ह बॅकलॉग अलाऊ करते आणि त्याचबरोबर एक ॲक्टिव्ह बॅकलॉग अलाऊ करते. वन ॲक्टिव्ह बॅकलॉग ही कंपनी अलाऊ करते टी-सी-एस, बरोबर आहे. बाकीच्या कंपनीज ॲक्टिव्ह बॅकलॉग अलाऊ करत नाहीत. पॅसिव्ह बॅकलॉग अलाऊ करतात आणि काही अशा कंपनीज आहेत, की ज्या दोन्हीही अलाऊ करत नाहीत. पण लक्षात ठेवायचंय बॅकलॉग हा आपला लागलाच नाही पाहिजे आणि जरी लागला चुकून, तरी तो आपण लवकर क्लिअर केला पाहिजे. जेणेकरून तो ॲक्टिव्ह बॅकलॉगच्या कॅटेगरीत न येता पॅसिव्ह बॅकलॉगच्या कॅटेगरीमध्ये येईल. बरोबर? हे महत्त्वाचं इथं या ठिकाणी क्रायटेरिया आहे. त्याच्यानंतरनं काय आहे तर अटेंडन्स. आता बऱ्याचशा मुलांचे मिसकन्सेप्शन असतात.
की अटेंडन्सचा क्रायटेरिया असतो का? अटेंडन्स म्हणजे काय? तर हजेरी. बरोबर आहे. प्रत्येक सेमेस्टरची वेगवेगळी अटेंडन्स असते. आता मिनिमम समजा आपण क्रायटेरिया कन्सिडर केला. पुणे युनिव्हर्सिटी 75% अटेंडन्सचा क्रायटेरिया आहे. जर तुम्हाला 75% अटेंडन्स नाही कंप्लीट करता आली, तर तुम्हाला एक्झामला बसू दिलं जात नाही. तुम्हाला डॉक्टरचं वगैरे कोणतं मेडिकल सर्टिफिकेट आणावं लागतं. पण प्लेसमेंटसाठी अटेंडन्सचा क्रायटेरिया आहे का? नाही. मोस्ट ऑफ जे कॉलेजेस आहेत, समजा मी पी-आय-सी-टीचा विचार केला, कारण माझं कॉलेज पी-आय-सी-टी बरोबर. मी पी-आय-सी-टीचा जर विचार केला, तर पी-आय-सी-टीमध्ये प्लेसमेंटसाठी अटेंडन्सचा क्रायटेरिया बिलकुल नाहीये. बाकीच्या जर कॉलेजचा विचार केला, कारण माझ्या मित्राचे वगैरे भरपूर कॉलेजेस आहेत. त्यांचा जर विचार केला, तर काही कॉलेजमध्ये अटेंडन्सचा क्रायटेरिया लावला जातो. जर तुमची अटेंडन्स 75% च्या खाली असेल, तर तुम्हाला प्लेसमेंटमध्ये बसवून दिलं जात नाही. पण जे ठळक किंवा नामवंत कॉलेज जर आपण पाहिले, सी-ओ-ई-पी असेल, पी-आय-सी-टी असेल, व्ही-आय-टी असेल, कमिन्स असेल, पी-सी-सी-ओ असेल, तर यांच्यामध्ये अटेंडन्सचा क्रायटेरिया प्लेसमेंटसाठी लावला जात नाही. तुमच्या अकॅडमिकसाठी, तुमच्या एक्झामसाठी लावला जातो, पण प्लेसमेंटसाठी लावला जात नाही. हे एक महत्त्वाची किंवा नोट डाउन करून ठेवण्याचा पॉइंट. ओके. आता त्याच्यानंतर आपण पाहूया प्लेसमेंट प्रोसेस फेजेस. बरोबर. आता जी पूर्ण प्लेसमेंट प्रोसेस असते म्हणजे कॉलेजमध्ये कंपनी येईपर्यंत आणि त्याच्यानंतर आपल्या हातात ऑफर लेटर मिळेपर्यंत, तर ही भरपूर साऱ्या फेजेसमध्ये डिव्हाईड असते. बरोबर. त्याचा प्रत्येक फेज आणि जी प्रत्येक फेज असते ती एलिमिनेशन फेज असते. म्हणजे काय तर प्रत्येक फेजवर एक चाळणी लावलेली असते आणि त्या चाळणीमधनं काही पोरं बाहेर काढले जातात, काही पोरं पुढे घेतले जातात. मग आपण त्या फेजेस कोणत्या आहेत ते एकदा पाहून घेऊ. जर तुम्हाला फेजेस किंवा पूर्ण प्लेसमेंट जर प्रोसेस समजली, तर तुम्ही व्यवस्थित प्रिपेअर करू शकता प्लेसमेंटसाठी. बरं आता या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल, की फेजेस काय-काय आहेत. सगळ्यात पहिली फेज कंपनी ॲप्लिकेशन फॉर्म. म्हणजे कंपनी आल्यानंतर आपल्याला ॲप्लिकेशन फॉर्म भरावा लागतो. त्याच्यानंतर नेक्स्ट फेज काय आहे, तर शॉर्ट लिस्टिंग ऑफ स्टुडंट. मग कंपनीच्या साइडने काय होते, की आपण कंपनीसाठी एलिजिबल आहेत की नाही त्यांच्या क्रायटेरियानुसार ते शॉर्ट लिस्ट केलं जातं आणि आपण जर एलिजिबल असलो तर आपल्याला काय केलं जातं, पुढच्या प्रोसेससाठी एंटर होण्यासाठी संधी दिली जाते. त्याच्यानंतर काय असतं, तर पी-पी-टी. म्हणजे काय प्री प्लेसमेंट टॉक. आता ह्या प्रत्येक फेजेसबद्दल मी नंतरनं बोलणार आहे डिटेलमध्ये. पण फक्त एकदा आपण फ्लो चार्ट एकदा समजून घेऊया, की कोणकोणत्या फेजेसमधून तुम्हाला जावं लागतं प्रत्येक कंपनीसाठी. पी म्हणजे प्री प्लेसमेंट टॉक. त्याच्यानंतरनं काय ॲप्टिट्यूड प्लस कोडिंग राउंड प्लस जी-डी. जी-डी म्हणजे काय ग्रुप डिस्कशन. तर हा एक राउंड असतो. हा महत्त्वाचा राउंड असतो. त्याच्यानंतरनं काय तर इंटरव्ह्यू राउंड असतो आणि त्याच्यानंतरनं तुम्हाला ऑफर लेटर मिळतं. ओके. आता मेन एलिमिनेशन फेज कुठं कोणत्या असतात? तर या 2 ज्या फेज असतात, तर मेन एलिमिनेशन फेज असतात. मोस्ट ऑफ स्टुडंट जे आहेत, तर ते या 2 फेजमध्ये काय होतात, बाहेर पडतात. कारण शॉर्टलिस्ट होतात, बरोबर आहे. क्रायटेरिया कंप्लीट करतात. पी सेशन्स वगैरे अटेंड करतात. आणि ॲप्टिट्यूड किंवा कोडिंगमधनं आता ही काही कंपनीजमध्ये ह्या 2 ज्या टेस्ट आहेत, तर त्या एकत्रच घेतल्या जातात. काहीमध्ये सेपरेट घेतल्या जातात आणि इंटरव्ह्यूज मात्र सेपरेट घेतले जातात. हां, इंटरव्ह्यूचा मोड महत्त्वाचा आहे. एकतर इंटरव्ह्यू ऑनलाईन असू शकतात किंवा इंटरव्ह्यू ऑफलाईन असू शकतात. तर आपण प्रत्येक फेज आता डिटेलमध्ये पाहूया. पहा, सगळ्यात पहिली फेज कंपनी ॲप्लिकेशन फॉर्म. कंपनी ॲप्लिकेशन फॉर्म म्हणजे काय? ठीक आहे, आता पी-आय-सी-टी कॉलेज आहे. पी-आय-सी-टीला कॉलेजला एखादी कंपनी आली, बरोबर आहे. सगळ्यात पहिलं पहिले ती कंपनी काय करते, की त्यांचा जो क्रायटेरिया वगैरे आहे, आता नोटीस बोर्ड आहे आमचा, तर त्या नोटीस बोर्डवर डिस्प्ले केला जातो क्रायटेरिया वगैरे. त्याच्यानंतर मुलांचे WhatsApp ग्रुप बनवलेले असतात. सी-एस वेगळा, आय-टी वेगळा. त्याच्यानंतर त्या WhatsApp ग्रुपवर टाकला जातो तो क्रायटेरिया. बरं, आता त्याच्यामध्ये काय असतं, तर जॉब डिस्क्रिप्शन असतं सगळ्यात महत्त्वाचं. म्हणजे काय, आम्हाला कशा पद्धतीने मुलगा मुलगा पाहिजे, म्हणजे आम्हाला काय फुल स्टॅक डेव्हलपर पाहिजे, का आम्हाला डाटा सायंटिस्ट पाहिजे, ओके किंवा सायबर सिक्युरिटीचा माणूस पाहिजे आम्हाला. कोणता माणूस पाहिजे हे त्या जॉब डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं असतं. म्हणजे आपल्या कामाचं काय स्वरूप जे असेल, तर ते जॉब डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं असतं. त्याच्यानंतर काय, तर क्रायटेरिया दिलेला असतो. क्रायटेरिया म्हणजे काय, एकतर पहा तुम्ही सी-एसचे पाहिजे किंवा आय-टीचे पाहिजे किंवा ई-एन-टी-सीचे पाहिजे. म्हणजे तुमची ब्रांच मेन्शन केलेली असते, बरोबर. त्याच्यानंतरनं काय, तर तुमचा सी-जी-पी-ए मेन्शन केलेला असतो. तुमचा सी-जी-पी-ए ह्या-ह्या पॉइंटरच्या वर पाहिजे. त्याच्यानंतर ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह बॅकलॉग अलाऊ आहेत की नाहीत हे तिथं मेन्शन केलेलं असतं. त्याच्यानंतर वाटलंच तर अटेंडन्स मेन्शन केलेली असते आणि त्याच्यानंतर एम-कॅट सारख्या ज्या एक्झाम्स असतात, ओके, एम-कॅट सारख्या ज्या एक्झाम्स असतात, तर यांचा स्कोर त्या ठिकाणी मेन्शन केलेला असतो. त्या ठिकाणी त्या स्कोर मेन्शन केलेला असतो. जर तुमचा स्कोर त्याच्यापेक्षा जास्त असेल, तरच तुम्ही एलिजिबल असता. जर सर्व क्रायटेरिया जर तुम्ही कंप्लीट करत असाल, तर तुम्ही फॉर्म भरू शकता आणि महत्त्वाचं म्हणजे पॅकेज मेन्शन केलेलं असतं किंवा पॅकेज मेन्शन केलेलं असतं आणि त्याच्यानंतर पॅकेजचं डिस्ट्रिब्युशन पण त्या ठिकाणी केलेलं असतं. बरोबर आहे. म्हणजे तुमचा एच-आर-ए किती असेल, ट्रॅव्हल अलाउन्स किती असेल किंवा तुम्हाला इन हँड सॅलरी किती मिळेल, ह्या सर्व गोष्टी कंपनी ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये डिस्प्ले करते. आता मोस्ट ऑफ कंपनीजचे जे ॲप्लिकेशन फॉर्म असतात, तर ते Google फॉर्मवर असतात. बरोबर आहे. म्हणजे समजा ऑन कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह असेल, तर Google फॉर्मवर असतात. जर ऑफ कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह असेल, तर त्या ठिकाणी जे फॉर्म असतात, तर ते कंपनीच्या वेबसाईटवर फिल केले जातात. बरं.
आता याच्यानंतर ना आपल्याला या ठिकाणी रजिस्टर करायला लागतं कंपनीला म्हणजे काय थोडक्यात ॲप्लिकेशन करायला लागतं. त्याच्यानंतर कंपनी काय करते, तर स्टुडंट शॉर्टलिस्ट करते. आता कशाच्या बेसिसवर करते? सगळ्यात पहिले क्रायटेरिया. आता स्टुडंटची ओरिजिनल इन्फॉर्मेशन चेक केली जाते. कॉलेज बरोबर ही इन्फॉर्मेशन बरोबर आहे की नाही चेक केली जाते. म्हणजे पर्सेंटेज असतील, एस-एस-सीचे मार्क्स असतील, त्याच्यानंतर काय सी-जी-पी-ए वगैरे असेल, पॅसिव्ह बॅकलॉग, ॲक्टिव्ह बॅकलॉग, या सर्व गोष्टी कंपनी एकदा क्रॉस चेक करते कॉलेज बरोबर. ओके, जर सर्व व्यवस्थित असतील, रिझ्यूमे चेक करते. रिझ्यूमे जर व्यवस्थित असेल, सर्व गोष्टी एनालिसिस करून कंपनी काय करते, एक शॉर्टलिस्ट असलेल्या स्टुडंटची यादी तयार करते. ओके. आणि ही यादी मुलांबरोबर शेअर करते आणि नंतरची जेवढी काही प्रोसेस होणार आहे, तर ती प्रोसेसला फक्त एवढेच मुलं तिथं काय होतात, ॲप्लिकेबल असतात. आता जर पाहिलं किंवा माझा पर्सनल अनुभव तुम्हाला सांगतो, की मोस्ट ऑफ स्टुडंट या फेजमधनं एलिजिबल असतात. काही प्रॉब्लेम येत नाही. पण आता महत्त्वाच्या फेज आहेत याच्यानंतरच्या फेज. आता त्याच्यानंतर एक फेज असते ती म्हणजे पी-पी-टी. पी-पी-टी म्हणजे काय? प्री प्लेसमेंट टॉक. आता प्री प्लेसमेंट टॉक म्हणजे काय? तर तुम्हाला सर्वांना सेमिनार हॉलमध्ये बोलावलं जातं. ओके किंवा ऑनलाईन सेशन अटेंड केलं जातं आणि त्या सेशनमध्ये तुम्हाला तुमचा जॉब रोल म्हणजे तुम्ही जर कंपनीत प्लेस झाले, तर तुमचा जॉब रोल काय असणार आहे किंवा इथून पुढची प्रोसेस काय असणार आहे? पी-पी-टीच्या पुढची प्लेसमेंट काय असणार आहे? हे तुम्हाला सगळं एक्सप्लेन केलं जातं. त्याच्यानंतर आपल्या कंपनीचं ऑफिस कुठे आहे? आपल्या कंपनीचा रेव्हेन्यू किती आहे? या सर्व गोष्टी डिटेलमध्ये तुम्हाला त्याच्यामध्ये एक्सप्लेन केल्या जातात. बरं. पी झाल्यानंतर ना एक फेज असते. तर ती फेज सगळ्यात महत्त्वाची आहे आणि ती एलिमिनेशन फेज असते. एलिमिनेशन फेज म्हणजे ॲक्चुअल मुलं जे बाहेर काढले जातात, तर ते या फेजमध्ये बाहेर काढले जातात. आता कोणती फेज असते? ॲप्टिट्यूड टेस्ट, कोडिंग टेस्ट आणि ग्रुप डिस्कशन टेस्ट. बरं, आता मी जरा थोडंसं कडनं बोलतोय म्हणजे कोडिंग टेस्ट वगैरे. आता जे दुसरे मुलं आहेत मेकॅनिकलचे असतील, सिव्हिलचे असतील, तर त्यांच्यासाठी ॲप्टिट्यूड तर असणार आहे, पण त्यांच्या बाकीच्या ज्या प्रॅक्टिकल टेस्ट असतील, तर ते त्यांच्यासाठी परफॉर्म केले जातील. पण कोडिंग किंवा सी-एस-आय-टी रिलेटेड जे आहेत, तर ते ॲप्टिट्यूड असतात. आता ॲप्टिट्यूड टेस्टमध्ये काय असतं, जे आपल्या स्कॉलरशिप एक्झाम किंवा एन-एम-एम-एसच्या आपल्या एक्झाम असायच्या, त्याच्यामध्ये जसं रिझनिंग वगैरे, इंग्लिश वगैरे असायचं, तर तेच ॲप्टिट्यूड टेस्टमध्ये असतं, बरोबर? त्याच्यानंतर असतं कोडिंग टेस्ट. कोडिंग टेस्टमध्ये काय असतं, तुम्हाला कोडिंग क्वेशन्स सॉल्व्ह करायला दिले जातात, बरोबर आहे? कोडिंग क्वेशन सॉल्व्ह करायला दिले जातात. त्या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन कंपाइलर असतं आणि हे जे असतात आता भरपूर सारे प्लॅटफॉर्म्स आहेत, तर त्या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला त्या कोडिंग टेस्ट द्याव्या लागतात. त्या ठिकाणी तुम्हाला टॅब स्विच करता येत नाही. त्या ठिकाणी तुम्हाला कॅमेरा तुमचा ऑन असतो. त्या ठिकाणी माईक तुमचा ऑन असतो. त्याच्यानंतरनं जर तुम्ही काही कॉपी पेस्ट जर करायला गेले, ऑटोमॅटिकली टेस्ट बंद होऊन जाते. म्हणजे या पद्धतीचे सिक्युरिटी फीचर्स त्या ठिकाणी असतात. बरोबर आहे? आता कोडिंग टेस्ट असते. कोडिंग टेस्टमध्ये आता कंपनी जेवढे ठेवेल तेवढे क्वेशन असते आणि इनबिल्ट टेस्ट केसेस असतात. इनबिल्ट टेस्ट केस म्हणजे काय? तर तुम्ही फक्त तिथं इनपुट लिहायचं सॉरी म्हणजे इनपुट म्हणजे कोड तुमचा लिहायचा. काय जे तुम्हाला दिलं असेल त्या डाटावरनं कोड लिहायचा. कोड रन करायचा. नंतर ऑटोमॅटिक त्या कंपायलरच्या साइडनं तुमच्या टेस्ट केसेस म्हणजे तुमचा कोड बरोबर आहे का हे चुकीचं आहे हे सांगितलं जातं. बरोबर आहे. जर चुकीचं असेल तर तुम्हाला तो त्या ठिकाणी एडिट पण करता येतो. म्हणजे ह्या सर्व फॅसिलिटी त्या ठिकाणी असतात तुम्हाला ॲप्टिट्यूड आणि कोडिंग टेस्ट आणि याच्यानंतर ॲप्टिट्यूड आणि कोडिंग टेस्ट झाल्याच्या नंतर ग्रुप डिस्कशन असतं. ग्रुप डिस्कशन म्हणजे काय? आता ठीक आहे, ज्यांनी समजा ॲप्टिट्यूड टेस्ट, कोडिंग टेस्ट कंप्लीट केली. पहा काही कंपनी ज्या असतात, तर त्यांच्या ॲप्टिट्यूड आणि कोडिंग ह्या एकत्रच टेस्ट होतात. काही ज्या कंपनीज असतात, तर त्यांच्या अगोदर ॲप्टिट्यूड होतात. नंतरनं जे ॲप्टिट्यूडमध्ये पास होतील, तर त्यांची कोडिंग घेतली जाते. ओके आणि जे ह्या दोन्हींमध्ये पास होतील, तर त्यांचं ग्रुप डिस्कशन घेतलं जातं. ग्रुप डिस्कशन म्हणजे काय? तर हे पहा, टीम्स बनवल्या जाणार मुलांच्या. समजा 5-5, 6-6 मुलं एकत्र बसवले जाणार. त्यांना एक पर्टिक्युलर काहीतरी टॉपिक दिला जाणार बोलण्यासाठी. ओके, बोलण्यासाठी कोणता टॉपिक दिला जाणार? तर ज्यावेळेस मी एका कंपनीला अपेअर झालो होतो, तर त्यावेळेस मला दिला iOS व्हर्सेस Android. iOS व्हर्सेस Android हा टॉपिक दिलता. तर या टॉपिक बद्दल बोलायचं. आता तिथं कोणतेही शिक्षक लोक नसणार, काही नसणार. म्हणजे असणार तुम्हाला ऑब्झर्व्ह करण्यासाठी. तर त्या ठिकाणी तुम्हाला बोलायचं असतं. बरोबर आहे. काय जो तुमचा पॉइंट आहे, काय किंवा काय जे तुमचं मत आहे, तर ते तुम्हाला मांडायचं असतं. तर ग्रुप डिस्कशन म्हणजे थोडक्यात तिथं कॉन्ट्रोव्हर्सी नसते. ग्रुप डिस्कशन म्हणजे काय, की सगळ्यांच्या डिस्कशनमधनं एक फायनल काहीतरी कन्क्लुजन आपल्याला काढायचं असतं. बरोबर आहे. तर आपण ते व्यवस्थित तिथं काढलं. जर व्यवस्थित आपण बोललो, आपला कॉन्फिडन्स त्यांना आवडलं किंवा आपलं मत त्यांना आवडलं, तर आपल्याला ते सिलेक्ट करतात आणि या ठिकाणी पण सुद्धा एलिमिनेशन होतं. म्हणजे हे तिन्ही पण एलिमिनेशन राउंड आहेत. ॲप्टिट्यूड टेस्ट, कोडिंग टेस्ट आणि ग्रुप डिस्कशन. हां, कोडिंग टेस्टमध्ये तुम्हाला कोणती लँग्वेज वापरायची, तर ते तुम्हाला सवलत त्या ठिकाणी असते. म्हणजे तुम्ही सी प्लस प्लस वापरू शकता, जावा वापरू शकता किंवा पायथन वापरू शकता. बरोबर आहे. नंतर ना इथं जर तुम्ही पास झाले, इथं जर तुम्ही एलिजिबल असाल, तर तुम्ही जाता इंटरव्ह्यूसाठी. ओके, आता इंटरव्ह्यूसाठी अपेअर झालात, याचा अर्थ 50% प्लेसमेंट तुमची झाली आहे. 50% प्लेसमेंट अजून तुमची बाकी आहे. आता इंटरव्ह्यूमध्ये काय असतं, तर टेक्निकल इंटरव्ह्यू 1, टेक्निकल इंटरव्ह्यू 2
आणि एच-आर इंटरव्ह्यू अशा 3 फेजेसमध्ये इंटरव्ह्यू कंडक्ट केला जातो. काही-काही ज्या कंपनीज असतात, तर इथं टेक्निकल इंटरव्ह्यू 3 सुद्धा असतो. बरोबर. टेक्निकल इंटरव्ह्यू 3 पण मोस्ट ऑफ कंपनीमध्ये या पद्धतीने चालतं. टेक्निकल इंटरव्ह्यू 1 मध्ये काय केलं जातं, तर तुम्हाला बेसिक्स क्वेशन विचारले जातात. बरोबर आहे. जर तुम्ही एलिजिबल असाल, तर तुम्हाला नेक्स्ट इंटरव्ह्यूसाठी बोलावलं जातं टेक्निकल इंटरव्ह्यू 2 साठी. तर या ठिकाणी सुद्धा तुम्हाला बेसिक म्हणजे बेसिक क्वेशन आता कंपनीवर डिपेंड करतं तुम्हाला कोणते क्वेशन विचारायचे आहेत. बरोबर. तर क्वेशन्स तुम्हाला विचारले जातात आणि त्याच्यानंतर फायनल जो तुमचा इंटरव्ह्यू असेल, जर तुम्ही ह्या दोन्हीमध्ये जर पास झाले, तर तिसरा इंटरव्ह्यू असतो तो असतो एच-आर इंटरव्ह्यू. बरोबर. आता फक्त एक लक्षात ठेवायचंय, जर तुम्ही दोन्ही हे जर इंटरव्ह्यू पास झाले, तर तुम्ही म्हणजे थोडक्यात प्लेस झालेले असता त्या कंपनीमध्ये. बरोबर आहे. एच-आर इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला काय विचारलं जातं, तुमच्या लोकेशनबद्दल. समजा तुम्हाला वर्क फ्रॉम होम करायला आवडेल किंवा ऑफिसमध्ये काम करायला आवडेल. त्याचबरोबर समजा जर आम्ही तुम्हाला इन फ्युचर रिलोकेट केलं म्हणजे काय? समजा तुम्ही आता सध्या पुण्याला तुमची पोस्टिंग असेल, नंतरनं तुम्हाला बंगलोरला जर शिफ्ट केलं, तर तुम्हाला त्याचा काही प्रॉब्लेम आणि किंवा समजा तुमचे थोडेसे पर्सनल क्वेशन पण त्या ठिकाणी विचारले जातात. तुम्ही कुठून आहे? तुमचं बॅकग्राऊंड कसं आहे? काय आहे? म्हणजे ह्या गोष्टी तुमच्या आवडी-निवडी म्हणजे थोडक्यात एक गप्पा मारल्यासारखं किंवा समजा एक फ्रेंडशिपचं वातावरण बिल्ड केल्यासारखं क्वेशन्स तिथं विचारले जातात आणि चान्सेस असतात, की एच-आर इंटरव्ह्यूमध्ये कोणी समजा तुम्हाला बाहेर काढत नाहीये. एलिमिनेशन राउंड हा नसतो. एलिमिनेशन राउंड महत्त्वाचा कोणता असतो ॲप्टिट्यूडच्या नंतरनं, तर टेक्निकल इंटरव्ह्यू 1 आणि टेक्निकल इंटरव्ह्यू 2. मोस्ट ऑफ मुलं टेक्निकल इंटरव्ह्यू 2 मधनं बाहेर जातात आणि जे मुलं पुढे जातात ते एच-आर इंटरव्ह्यू असाच क्वालिफाय करतात आणि त्याच्यानंतर त्यांच्या हातात येतं ते म्हणजे काय ऑफर लेटर. फायनली ते त्यांचं युद्ध हे जिंकतायत. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो पहा, तुम्हाला कोणकोणत्या गोष्टीचं प्रिपेअर करायचंय. 10वीच्या मार्क्सपासून सुरुवात होते. 10वीचे मार्क्स, तुमचे 12वीचे मार्क्स त्याच्यानंतर महत्त्वाचं जर तुम्हाला 2 वर्षापेक्षा जर जास्त तुम्ही गॅप जर घेतलेला असेल तुमच्या एज्युकेशनमध्ये, तरी तुम्ही त्या ठिकाणी एलिजिबल नसता. त्याच्यानंतर काय तुमचा सी चेक केला जातो. एम-कॅट वगैरे सारख्या टेस्ट तुमच्या चेक केल्या जातात. त्याच्यानंतर काय तर तुमच्या ॲक्टिव्ह बॅकलॉग, पॅसिव्ह बॅकलॉग ह्या गोष्टी चेक केल्या जातात. बरं एवढं होऊन सुद्धा काय तुमचा रिझ्यूमे शॉर्टलिस्ट होतोय का नाही ते पाहिलं जातं. एवढं होऊन तुम्हाला समजा तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म भरावा लागतो. ॲप्लिकेशन फॉर्म भरल्याच्या नंतर तुम्हाला कोडिंग टेस्ट द्यावी लागते, ॲप्टिट्यूड टेस्ट द्यावी लागते, ग्रुप डिस्कशनमधून सामोरं जावं लागतं. हे झाल्यानंतर इंटरव्ह्यू 1, टेक्निकल इंटरव्ह्यू 2, त्याच्यानंतर एच-आर इंटरव्ह्यू आणि एवढं झाल्यानंतर कुठं तुम्हाला ऑफर लेटर हे मिळतं आणि तुमचं जे सॅलरी वगैरे असेल, तर ते सगळं तुम्हाला तिथं डिटेलमध्ये सांगितलं जातं. तुम्हाला एक जॉइनिंग डेट दिली जाते. तुम्हाला सगळ्या गोष्टी कंपनीकडून काय जे गिफ्ट्स वगैरे असतील त्यांचे वेलकम गिफ्ट, तर ते तुम्हाला दिले जातील. म्हणजे या प्रोसेसमधनं तुम्हाला जावं लागतं आणि तुम्ही या प्रोसेसमधनं इझिली जाणार हे मला माहिती आहे. आता ह्या प्रोसेसमधनं तुम्हाला जर जायचं असेल या प्रोसेसमधनं, तर तुम्हाला काय करायला लागेल मित्रांनो, तर चांगलं जे कॉलेज असतं, तर त्या ठिकाणी जावं लागेल. बरोबर? आता कॉलेज मॅटर करतं की नाही? बरोबर? हे तुम्हाला याचं मी ॲन्सर सांगतो. तर मोस्ट ऑफ कंपनीज जर तुम्ही पाहिल्या, कोणत्या कॉलेजला जातात? सी-ओ-ई-पी, पी-आय-सी-टी, व्ही-आय-टी पर्यंत येतात, पी-सी-सी-बी पर्यंत येतात. बरोबर आहे. त्याच्यानंतर आपण बाकीचा जर विचार केला, वालचंद आहे, मुंबई व्ही-जे-टी आहे, एस-पी-आय-टी आहे. बरोबर आहे. ते मग या कॉलेज किंवा एस-जी-एस, नांदेड वगैरे कॉलेजेस आहेत. तर या कॉलेजेसलाच कंपन्या जातात. बरोबर. जर तुम्ही एखादं टियर 3चं कॉलेज जर घेऊन आले, तर त्या ठिकाणी मस्त तुम्हाला बोर्ड दिसेल, एवढे-एवढे मुलं प्लेस झाले. पण बिलकुल त्या डाटावर विश्वास ठेवायचा नाही. कारण मी स्वतः अनुभवलंय. याच्या अगोदर पण मी एक व्हिडिओ बनवलेला आहे. तर त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला क्लिअरली सांगितलेलं की मी अशा कॉलेजमध्ये व्हिजिट केलंय. त्या ठिकाणी खूप मोठा बोर्ड लावला होता. पण त्या बोर्डमधला एकही मुलगा एक्झिस्ट करत नव्हता किंवा त्यांचं नाव मॅच होत नव्हतं. फक्त फोटो लावलेले होते. कंपनीचं नाव पण कुठं सर्च होत नव्हतं. म्हणजे अशा गोष्टीची फसवणूक चालते. त्याच्यामुळे आपल्याला काय करायचंय, जेवढा होईल तेवढा अभ्यास आत्ता करायचा आहे. तुम्ही 11वी-12वी आहात. पूर्ण पोटेन्शियलने अभ्यास करा. एक चांगलं कॉलेज मिळवा. ओके. त्याच्यानंतर जर तुम्ही इंजिनिअरिंग करताय, फर्स्ट इयरमध्ये आहात, आत्तापासून प्लेसमेंटला तयारी करा. सेकंड इयरमध्ये आहात, आत्तापासून सुरू करा. थर्ड इयरमध्ये आहात, अजून पण वेळ गेली नाही. सुरू करा. इंटर्नशिप्स वगैरे घ्या. वेगवेगळ्या कंपनीजला ट्राय करा आणि फोर्थ इयरला आहात, ठीक आहे. तुमचं तर प्लेसमेंटचा वेळ चालली आहे, त्याच्यामुळे पूर्ण पोटेन्शियलने काम करा आणि ठीक आहे, पास आउट झालात, जॉब नाही मिळत आहे, प्रयत्न करत राहा. तुम्हाला जॉब नक्की मिळणार आहे. मार्केटमध्ये खूप सारे जॉब्स आहेत. त्याच्यामुळे आपले प्रयत्न कधी सोडायचे नाही. व्हिडिओ जर तुम्हाला मित्रांनो आवडला असेल, तर व्हिडिओला नक्की लाईक करा. त्याच्यानंतर हा व्हिडिओ तुमच्या मित्र-मैत्रिणींपर्यंत, तुमच्या लहान भावापर्यंत, लहान बहिणीपर्यंत सगळ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही हा व्हिडिओ पहिल्या वेळेस पाहत असाल, तर आपल्या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. तर ठीक आहे मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह टॉपिक सोबत.